फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते। ह्या वर्षी ही शुभ तिथी मंगळवारी 3 मार्चला आहे। होलिका दहन नंतर रंगपंचमी साजरी केली जाते। होळीचा हा सण जीवनात रंग भरतो। शास्त्रात होलिका दहनाच्या दिवशी करायचे काही उपाय दिलेले आहेत। होलिका दहनाच्या रात्री हे उपाय केल्याने वाईट वेळ चांगल्या वेळीत बदलू शकते आणि सर्व प्रकारच्या समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते असे म्हणतात। तर जाणून घेऊया होलीच्या दहनाच्या दिवशी रात्री कोणते उपाय केल्याने आपल्याला चांगले परिणाम होणार आहेत। श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। होलिका दहनच्या वेळी विड्यांची 7 पाने घ्या। त्यानंतर होळीच्या 7 परिक्रमा करा। प्रत्येक परिक्रमेत 1 पान होळीच्या अग्नीत टाका। अशा प्रकारे 7 पाने होलिका दहनात जाळा। असे केल्याने कुटुंबात सुख शांती येईल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची उन्नती होईल। करिअरमध्ये प्रगती आणि चांगल्या रोजगारासाठी होळीच्या रात्री 1 लिंबू घ्या। हा लिंबू स्वतःवरून 7 वेळा उतरवा। त्यानंतर एखाद्या चौकात जाऊन किंवा ज्या ठिकाणी 4 रस्ते असतात त्या ठिकाणी जाऊन लिंबूचे 4 तुकडे करावेत। त्यानंतर 4 दिशांना लिंबूचा 1 तुकडा टाकून द्या आणि घरी परत या। पण लक्षात ठेवा की परत मागे वळून पाहायचे नाही। असे केल्याने करिअर आणि रोजगारामधील सर्व समस्यापासून मुक्ती मिळेल आणि नकारात्मक शक्ती दूर राहतील असे म्हणतात। होलिका दहनानंतर जी राख राहते ती घरी आणून ती लाल कापडात बांधावी। त्यानंतर हे कापड तुम्ही जिथे पैसे ठेवतात त्या तिजोरीत ठेवा। असं केल्याने तुमच्या घरी धनसंपत्ती येईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल। तसेच शक्य असेल तर होलिका दहनाच्या भस्माचा टिळा रोज लावावा। असे केल्याने ग्रहबाधा प्रेतबाधा दूर होतात असे सांगितले जाते। फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहनाचा पर्व असतो आणि पौर्णिमेचा संबंध माता लक्ष्मीची आहे। त्यामुळे होलिका दहनाच्या वेळी लक्ष्मीची ध्यान धारणा करावी आणि श्रीसूक्ताचे पठण करावे आणि साखरेची आहुती द्यावी। तसेच कार्यसिद्धीसाठी 3 गोमती चक्र घेऊन प्रार्थना म्हणत अग्नीला अर्पण करावेत आणि नमस्कार करावा। असं केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमची प्रगती होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल। कुटुंबातील कोणी सदस्य एखाद्याचे आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनाच्या रात्री 1 विड्याचे पान, 1 गुलाबाचे फूल आणि काही बताशे घ्या। त्यानंतर आजारी व्यक्तींवरून 31 वेळा हे उतरून घ्यावेत। त्यानंतर ही सामुग्री एखाद्या चौकात नेऊन ठेवावी। मागे वळून न पाहता घरात यावे। असे केल्याने आरोग्य प्राप्ती होईल आणि प्रकृती चांगली राहील असे म्हणतात। तर आवर्जून तुम्हाला जे काही आजचे तुम्हाला उपाय सांगितले आवर्जून हे उपाय दुसऱ्यांना हानी न करता आपल्याला करायचे आहेत। असे केल्याने आपल्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि तुम्हाला आजही सांगते की निसर्गाला आपण हानी पोचून किंवा आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असं न करता ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी तुम्ही शांततेत ठेवून यायचं आहे। बाकी काही नाही करायचं। बाकी निसर्गाला आपल्याला कोणत्याही गोष्टींना किंवा आपल्यापासून दुसऱ्यांना त्रास होईल असं करायचं नाही आहे। म्हणून जे उपाय सांगितले ते अशा ठिकाणी करा की ज्या ठिकाणी कधी कोणीही चुकून जात नसेल त्या ठिकाणीच तुम्ही हे उपाय करू शकता। तर चला आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।